आम्ही पहिले आमलीबारी आलो, आमलीबारीनंतर देवघोई आलो, देवघोईनंतर सरी आलो, सरीनंतर मग दहेल आलो. आता दहेलनंतर आम्हाला जायचं आहे खायला आणि पुढचा रस्ता तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ कसा वाटतो आहे, व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. कारण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आम्ही पूर्ण सातपुड्यामध्ये अशाच जागेंवर फिरणार आहे आणि तिथं तुम्हालाही घेऊन जाणार आहे. म्हणून अशा गोष्टी तुम्हाला पाहायला भेटाव्या म्हणून हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. असं तर खूप ठिकाणी फिरलो आहे सातपुड्यामध्ये आणि प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी विशेषता असते. पण इथं आल्यानंतर एक गोष्ट नक्कीच जाणवते, ती म्हणजे शांतता. इथं फक्त ह्या पाण्याचाच आवाज येतो आहे, बाकी आजूबाजूला कसलाच आवाज नाही. जबरदस्त निसर्ग आहे इथला आणि त्या निसर्गाची जी पीस आहे ते आम्हाला अनुभवायला भेटते. ज्या रस्त्याने आम्ही आलो ना, हा तोच सरळ रस्ता पकडून आम्ही खायला जाते. पुढून एक फाटा लागतो म्हणे, त्या फाट्यावरून खायला जायचा रस्ता लागतो. मी दहेलपर्यंत आलो आहे, पण दहेलच्या पुढे काय गेलो नाही, म्हणजे हा रस्ता धरून पुढे काय गेलो नाही. तर बघू, माझ्यासाठी पण हा रस्ता नवीनच असेल. आणि इथं थंडी आता वाजायला लागली आहे. 4 वाजले तरी चांगलीच थंडी वाजते इथं. रस्ता चांगला इथं खराब नाही आहे, नाहीतर बऱ्याच ठिकाणी अशा रिमोट एरियामध्ये रस्ते खूप खराब असतात, पण इथं चांगला रस्ता आहे. इथं आल्यानंतर थोडी एक्साइटमेंट वाढली आहे, कारण हा रस्ता नवीन आहे ना माझ्यासाठी पण. त्याच्यामुळे बघू आता पुढे कसं सीन दिसतं, रस्ता कसा असतो आणि आम्हाला किती वेळ लागतो जायला. दहेलवरून जो राईट साईडला डोंगर लागतो ना, आम्ही तो डोंगर चढत आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि चांगलाच चढ आहे इथं रस्त्याला. इथं जबरदस्त घाट सेक्शन सुरू झालं आहे, म्हणजे घाट आहे चांगला आणि चढती आहे. दहेलपासून जवळपास 3 किलोमीटर येऊन गेलो आहे आणि एक फाटा लागतो आपल्याला. तर हा जो राईटवाला जात आहे रस्ता, तो मोगरा जातो आणि हा खाईला. आता इथून खाई किती लांब आहे ते माहीत नाही, बघू चला दाखवतो तुम्हाला खाई. इथं रस्ते सिंगल आहेत पण चांगले आहेत बरं का, म्हणजे सध्या तरी काही वर्ष हा रस्ता टिकून राहील. इथला निसर्ग आणि इथले नजारे जबरदस्त असतात बघण्यासाठी. कारण हे खूप आडनीड आहे ना, पहिले कधी आलेलो नाही आणि खूप कमी लोक इथे येतात. स्थानिक लोक राहतात तेच इथे येत असतील, बाकी इतर लोकांना ह्या जागा माहिती नाही आहे. जवळपास खाई या गावाच्या रस्त्याला लागलो आहे आणि इथं आल्यानंतर एक सीन दिसला. समोरचा डोंगर तुम्ही बघा, इतका उंच डोंगर आहे ना. कदाचित हा डोंगर तो आमलीबारीच्या घाटातून ज्या ह्या साईडला डोंगर दिसतात ना, हे तेच असावेत. दोन स्थानिक लोकांनी सांगितलं की खाईच्या पहिले ओवा हे गाव लागतं. तर मला वाटतं आता ओवा येईल आणि त्याच्यानंतर मग खाई येतं. वाटत नाही की आपण कंकाळा मार्ग. दादा काय नाव तुमचं? सचिन निर्मा सचिन वसावे. वसा तर मला सांगा, हे जे समोर दिसत आहे हे असं का बनवलं जातं? चावल तांदूळ ठेवले जातं इथं तांदूळ असं, आणि चारा निघत आहे ना ठेवताना असं म्हणजे गाय भैंस खायला. हे गाय म्हशींसाठी तांदूळ इथं ठेवला जातो का? बरं. तर हे पहिल्यांदा बघते मी ह्या एरियामध्ये. 20 मिनिटापूर्वी आम्ही दहेलला होतो आणि अवघ्या काही किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर पोचलो अहव्याला आणि इथं येऊन फिलिंगच चेंज झाली. म्हणजे इथला निसर्गच बदलून जातो, झाडांची रचना बदलते, थोडं जंगल वाढलेलं असतं आणि जाणवतो तो थंडावा आणि इथं असलेली शांतता. जबरदस्त निसर्ग इथला.
आम्ही अजूनही ओहव्यामध्येच आहे आणि बरंच पसरलेलं गाव आहे. लोकसंख्येबद्दल एवढी काय माहिती नाही म्हणून मी काय सांगत नाही, पण कंकाळा माळ जसं पसरलेलं आहे ना त्याचप्रमाणे हे देखील बरंच पसरलेलं आहे. पण ते गाव खूप डोंगरात आहे. हे थोडं सपाट भागावरती बसलेलं आहे. उंचावरतीच आहे पण सपाट भागावरती आहे. तर मित्रांनो, सध्या आम्ही आहे ओहव्याला. म्हणजे ह्याच्या अगोदर पण ओहव्यामध्येच होतो. सध्या 2 किलोमीटर क्रॉस केलं आहे आणि अजूनही ओहव्यामध्येच आहे. पण इथं बऱ्यापैकी सपाट भाग आहे इतर गावांच्या तुलनेमध्ये. आणि मागे शेती केली जाते बघा, ते तुम्हाला दाखवतो. ते दादा नांगरणी करतायत एकदम पारंपरिक पद्धतीने. आणि हा पूर्ण सपाट भाग आहे बघा. आता तुम्हाला सांगायला गेलं तर ह्या भागामध्ये एवढा सपाट भाग खूप कमी वेळेस पाहायला भेटतो, कारण पूर्ण आजूबाजूला डोंगर आहेत आणि या ठिकाणी हा सपाट भाग आहे. कारण कंकाळा माळ झालं किंवा खाई झालं त्या ठिकाणी कदाचित इतका सपाट भाग तुम्हाला पाहायला भेटणार नाही. आणि इथलं सीन बघा तुम्ही. तो जो डोंगर दिसत आहे ना, त्या डोंगराच्या पलीकडे देवघोई आहे. तो व्हिडिओ ऑलरेडी मी अपलोड केलेला आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्हाला, तो बघू शकतात तुम्ही. जस्ट ओहवा क्रॉस केला आणि खायच्या रस्त्याला लागलोच होतो तर इथे एक सीन दिसलं, जबरदस्त सीन दिसलं. ते सीन तुम्हाला दाखवतो. हे सीन बघा तुम्ही, पूर्ण डोंगर आहेत यार. काय निसर्ग इथला, जबरदस्त. आणि तो घाट बघा पुढे, तो घाट उतरून आम्हाला त्या साईडला जायचं आहे, कंकाळा माळला जायचं आहे. आता खाई पुढे आहे की ह्या साईडला आहे. तर चला, हितेश खुश झाला सीन बघून. सांग हितेश, प्रतिक्रिया व्यक्त कर तुझी. तुम्ही बघू शकता हा व्ह्यू आम्ही आधी पाहिलेला नाही. तो घाट आहे, तिथून आम्ही गेलेलो आधी, पण ह्या रस्त्याने आम्ही पहिल्यांदा येते. या ठिकाणी आल्यानंतर आहे ना, एक गोष्ट नक्की असते, ती म्हणजे इथले सीन्स. आणि प्रत्येक 5 मिनिटाला गाडी थांबवावी लागते आणि शूट केलं जात असतं. असंच आहे इथलं. मजा आली पण आज. चला पुढे खायला. इथला निसर्ग खूप सुंदर आहे, लपलेला आहे बरं का. लोकांना माहीत नाही इथं. खूप कमी लोकांना ही जागा माहिती असेल, इथले रस्ते माहिती असतील, पण कधीतरी बघायला यायला पाहिजे. जबरदस्त निसर्ग इथला. समोर दिसणारी डोंगर बघा आणि त्यांची उंची बघा तुम्ही. कॅमेऱ्यामध्ये इतकं जस्टिस होत नाही आहे, पण इतके उंच आहेत ना ते, असं दिसतंय की जणू काही ते आपलं स्वागत करत आहे असं हात पसरून. ॲक्च्युली जेव्हा आपण देवघोईचा घाट चढत असतो ना, तेव्हा आपल्याला नाही समजत की ह्या साईडलाही इतका जबरदस्त निसर्ग आहे. तर सध्या आम्ही आहे आता खाईमध्ये आणि हा सरळ रस्ता कंकाळा माळला जातो आणि तिथून डायरेक्ट कोयली विहीर आणि अक्कलकुवा. आणि हा रस्ता गोरजाबारी म्हणून एक गाव आहे, ते तिथून खापर सरळ जातो. तर आम्हाला राईट न घेता स्ट्रेट जायचं आहे. हा डोंगर बघा किती उंच आहे, भव्य असा डोंगर आहे. आणि खाली थोडंफार जंगल पाहायला भेटतं. वरती जंगल वगैरे नाही आहे, पण खाली आहे. आणि हे खाई, हे गाव खाई नाव आहे गावाचं. आणि जिल्हा परिषदची मराठी शाळा पण इथं. यार इथले गावं संपतच नाही, इथले डोंगरही संपत नाही. आणि रस्ता तर काही सांगू, रस्ता चांगला आहे पण खराब रस्ता नाही आहे. म्हणजे तुम्ही आरामात इथून 4 व्हीलर घेऊन येऊ शकतात, पण थोडी गाडी हळू चालवा. स्थानिक लोकांना प्रॉब्लेम नको व्हायला आपल्यामुळे. जवळपास 2-2.5 किलोमीटर आम्ही चालतच आहे आणि खाई हे गाव क्रॉसच होत नाही. खूप मोठं गाव आहे, पसरलेलं गाव आहे चांगलं. इथं आल्यानंतर आहे ना यार, इतकी एक्साइटमेंट असते की समोर कोणतं सीन दिसेल. इथल्या एरियामध्ये प्रवास करताना इतके सुंदर दृश्य तुम्हाला पाहायला भेटतात ना, की प्रत्येक 5 मिनिटावर गाडी थांबवली जातेच. आमच्यासारख्यांकडून तर नक्कीच.
आणि ते सीन तुम्हाला दाखवतो मागचं. ते डोंगर तुम्ही बघा, इतके उंच डोंगर आहेत, भव्य डोंगर आहेत. आणि पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला. चला, इथलं सीन बघा तुम्ही, काय सीन आहे यार. आणि आम्हाला त्या डोंगरावरून म्हणजे तो डोंगर क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे, कंकाळमाळला जायचं आहे. तुम्हाला एक गोष्ट इथली सांगतो, इथं एकही माणूस नाही आजूबाजूला. मागे खाई हे गाव गेलं आहे, तिथं चांगलीच वस्ती आहे, पण इथं कोणीच नाही, फक्त आम्ही दोघंच असतील. म्हणजे हा भाग पूर्ण अमानवी आहे. आणि काय निसर्ग असेल इथला. पावसाळ्यात तर जबरदस्त वाटत असेल. इथं आल्यानंतर नेटवर्क आला आणि बघितलं तर आमचे म्हणजे आमच्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले. तर खूप मनापासून तुमचे आभार मानतो. तुम्ही इतका सपोर्ट करतात, व्हिडिओ बघतात, त्याला लाईक करतात, पूर्ण व्हिडिओ बघतात, कमेंट्स करतात. असाच सपोर्ट पुढेही राहू द्या. आणि असेच सुंदर व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत जाईल मी आपल्या सातपुड्याचे. कारण मला आपल्या सातपुड्यावरतीच व्हिडिओ बनवायचे आहे. कारण इथली जी सुंदरता आहे ना, ती लोकांनी बघितली पाहिजे. तर थँक्यू सो मच. आपल्या चॅनलचं जे कंटेंट आहे ते निसर्गावरतीच आधारित असतं आणि विशेषतः सातपुड्यावरतीच आधारित असतं. आणि 1000 सबस्क्रायबर सातपुड्यामध्येच कंप्लीट व्हावे म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो होतो. आणि ते पूर्ण झालं. नेटवर्क आल्यावर बघितलं की 1000 सबस्क्रायबर झालेत. गाईज, आम्ही साहिल मार्गे यूट्यूब चॅनलचे 1K सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत. आम्ही खाईमध्येच एन्जॉय करत आहेत. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा व्ह्यू सोबत. तर चला, इथून पुढे कंकाळमाळ हे गाव लागतं. आता इथून कंकाळमाळासाठी रस्ता कसा आहे ते माहीत नाही, कारण आम्ही पुढून गेलो आहे, ह्या रस्त्याने आलो. आम्ही पहिले कंकाळमाळ, खाई आणि नंतर देवघोई असे गेलो होते. ह्या रस्त्याने आम्ही पहिली आलेलो नाही. तर बघू, घेऊन चालतो तुम्हाला. हे काका दिसत आहेत तुम्हाला जाताना, त्यांच्या डोक्यावरती ते पोतं बघा. आता त्यांना ही पूर्ण खाई उतरून त्या साईडला जायचं आहे. म्हणजे 2-3 किलोमीटर त्यांना खाली उतरायचं आहे. आम्ही जस्ट निघत होतो आणि ते 3 जण आम्हाला दिसले. त्या काकांचा आम्ही व्हिडिओ घेणार होतो, पण त्यांना म्हटलं की व्हिडिओमध्ये येतात का, तर ते नाही बोलले. म्हणून त्यांना काय आम्ही व्हिडिओमध्ये घेतलं नाही. पण ते जाताना आम्ही क्लिप शूट केली आहे, ती बघा तुम्ही. तर तुम्ही बघाल की इतक्या डोंगरामध्ये रस्ते, पायवाट वगैरे किती कठीण असते. आणि ह्या ठिकाणाहून हे लोक खाली जातात, डोंगरावरती चढतात. म्हणजे इथलं जीवन किती कठीण असेल याची जाणीव होते. तर थोडं मनाला वाईट वाटलं. जेव्हा तुम्ही इथे येतात ना, तुम्हाला अस्सल डोंगरात राहणाऱ्या माणसाचं जीवन कसं असतं हे तुम्हाला इथं जाणवतं, त्याची माहिती भेटते. मागच्या महिन्यामध्ये आम्ही कंकाळमाळ आणि खाईचा व्हिडिओ केला होता, तेव्हा ह्याच ठिकाणी आलो होतो आणि हा रस्ता पकडून आम्ही देवघोई गेलो होतो. तर आज आम्ही देवघोई जात नाही आणि कंकाळमाळला जातो आहे. आज उतरतो आहे, त्या दिवशी चढलो होतो, आज उतरतो आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकून दिली. खाईनंतर रस्ता थोडा खराब आहे. खरं तर इथं दरात कोसळत असावी, त्यामुळे रस्ता खराब पाहायला भेटतो आपल्याला. आणि इथं कठड्यांचं काम सुरू आहे. इथून गाडी हळूच चालवली पाहिजे, कारण थोडी जरी चूक झाली तर आपण स्लिप होऊ शकतो आणि नुकसान होऊ शकतं. म्हणून गाडी हळूच चालवलेली बरी. इंजन ब्रेकिंगचा यूज जास्त करण्यात यावा इथं, अदरवाईज ठीक आहे. खाईपासून 2 किलोमीटर पुढे आलो आहे. कंकाळमाळ लागेल आता. आणि समोरचं सीन बघा. हे सीन मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्येही दाखवलं होतं, पण तेव्हा थोडी हिरवळ जास्त होती, आता हिरवळ कमी झाली आहे. आणि हा असा काहीतरी रस्ता, आणि त्या साईडला देवघोई आहे. आम्हाला देवघोईला नाही जायचं, आम्हाला जायचं कंकाळमाळ, कोयली विहीर आणि अक्कलकुवा.
संध्याकाळचे 5:30 होत आहेत आणि नुकताच सनसेट झाला तिथं आणि आम्ही कंकाळामाळ क्रॉस केलं आहे. तर इथून आता कंकाळामाळ जाऊ आणि तिथून अक्कलकुवावरून नंदुरबार. तर आज बराच प्रवास झाला. जवळपास 5-6 तास आम्ही डोंगरांमध्येच फिरते. 2 वाजेचे देवगोईला पोचलो होतो. आता 6 वाजते, 5:30-6 वाजतात. तर ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. तोपर्यंत चांगलं प्रोडक्टिव्ह काम करत राहा आणि कमेंट करा गाईस. बाय. बाय. काळजी घ्या.